ह्याच्यामध्ये भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आता आपण बघणार आहोत की ती कोणती कोणती आहे, त्यांची माहिती आपण आता घेणार आहोत. चला तर भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. आपण जर आपल्या भारताचा जर भौगोलिक नक्षा जर बघितला तर ह्याच्यामध्ये आपल्याला हिमालय पर्वताच्या रांगा अशा दिसतात संपूर्णपणे, बरोबर. त्याच्यानंतर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, त्याच्यानंतर पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर. बघितलं, सगळ्या बाजूनी काय आहे, समुद्र आहे आणि उत्तरेला हिमालय पर्वताच्या रांगा. त्याच्यानंतर आपली आहेत ते अंदमान आणि निकोबार ही दोन बेट. आणि हे जर बेट आपण जर सोडली तर उरलेला जो प्रदेश आहे तो भौगोलिक दृष्ट्या हा एकदम सरळ आणि सलग असा आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपण जेव्हा आपल्या भारताचा संपूर्णपणे इतिहास बघतो, अगदी प्राचीन काळापासून पुढे आपण जो अभ्यास करायला जाणार आहोत त्याच्यामध्ये ह्या भौगोलिक प्रदेशाचा भूप्रदेश आपल्या लक्षात घेणं हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्याच्यानंतर मग आपले पुढे विभाग पडले जात आहेत आणि टप्पे पुढे पडले जात आहेत.